नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मीन्स CBSE अंतर्गत विविध पदांची पदभरती आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे भरली जाणार आहेत, शैक्षणिक पात्रता, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, याच्यामध्ये इथं सर्वात स्टार्टिंगलाच दिलेलं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट कोटा एक्झामिनेशन 2026 ऑन ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बेसिस फॉर फॉलोइंग पोस्ट. तर फॉलोइंग पोस्ट कोणकोणत्या? तर याच्यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टरचे ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग, अकॅडमिक्स, स्किल एज्युकेशन ॲज वेल ॲज अकाउंट ऑफिसर, सुपरिटेंडंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर अकाउंटंट अँड ज्युनियर असिस्टंट, अशा प्रकारची पदं जे आहेत ती यामध्ये भरली जाणार आहेत. मॅक्झिमम एज हे सर्व पदांसाठी वेगवेगळं आहे. जसं की असिस्टंट सेक्रेटरीसाठी 35 आहे, त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक्समध्ये ट्रेनिंग, स्किल एज्युकेशन यांच्यासाठी 30 आहे, अकाउंट्स ऑफिसर यांच्यासाठी 35 आहे, सुपरिटेंडंटचं 30 आहे, ज्युनियर ट्रान्सलेशनचं पण मॅक्झिमम एज 30 आहे, ज्युनियर अकाउंटंट अँड ज्युनियर असिस्टंटचं 27 जे एज आहे ते दिलेलं आहे. या व्हिडिओची क्वालिटी थोडी तुम्ही इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रवर्गानुसार जी पदं जे आहेत ते पाहायला भेटतील. जसं ST, SC, ST, OBC या प्रवर्गासाठी किती पदे दिलेली आहेत, तर हे तुम्हाला इथे रीड करता येईल. आता जे PWBD स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे पदं देण्यात आलेली आहेत. म्हणजेच फिजिकल जे डिसेबल्ड विद्यार्थी असतात, लाईक बेंचमार्क डिसॅबिलिटी असते, तर त्या बेंचमार्क डिसॅबिलिटीज उमेदवारांसाठी सुद्धा इथं पद दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये काही आरक्षणाबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण याच्यासाठी जे इलिजिबिलिटी ती आहे ती बघूया. नॅशनॅलिटी सिटिझनशिप पाहिजे, द सिटिझन ऑफ इंडिया. सो ते तर आपले सर्वांचे असते. ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट डेट्स इथं दिलेले आहेत. तर फॉर्म भरायचं स्टार्ट झालेलं आहे 2/12/2025 पासून, म्हणजे 2 डिसेंबरपासून, आणि लास्ट तारीख आहे 22 डिसेंबर. सो लक्षात ठेवा, 22 डिसेंबर बिफोर 11:59 रात्रीच्या 12 वाजायच्या आधी तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. जे रिझर्वेशन आहे त्याबद्दल इथं तरतूद दिलेले आहे. जसं एक्स सर्व्हिसमॅन्स असतील ते पण फॉर्म भरू शकता, PWBD स्टुडंट सुद्धा फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर कोण PWBDचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, व्हॅलिड डिसेबिलिटी काय असते, तर ते सुद्धा इथं दिलेलं आहे. हे जर तुम्हाला रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हे जे आहे आर्टिकल रीड करू शकता मराठीमध्ये. सो मेक शुअर की तुम्ही फर्स्ट लिंक क्लिक कराल डिस्क्रिप्शनमध्ये आणि रीड कराल. आता इथं एज जे अपर एज रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा दिलेलं आहे. वरी मी तुम्हाला एज रिलॅक्सेशन सांगितलं, काही पदांसाठी 35 आहे, काही 30, काही 27. पण जर तुम्ही SC ST उमेदवार असाल, या प्रवर्गातून उमेदवार असाल, तर तुमच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 3 वर्ष आहे. PWBD यांच्यासाठी 10 वर्ष आहे जर अनरिझर्व्ड असाल तर, इन्क्लुडिंग वुमन. ॲज वेल ॲज PWBD OBC नॉन क्रिमिनल सेंट्रल लिस्ट त्यांच्यासाठी 13 वर्ष आणि इन्क्लुडिंग वुमन यांच्यासाठी 15 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी जे आहे ते फॉर ग्रुप A पोस्ट 5 वर्ष आहे. तर अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे ॲज पर ॲक्ट. ॲज वेल ॲज याच्यामध्ये आता जे हे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते पाहूया. तर बघा, असिस्टंट सेक्रेटरी याच्यासाठी एसेन्शियल डिग्री जी पाहिजे तुमच्याकडे ती आहे बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुमचं एज लिमिट 35 पर्यंत पाहिजे, 35च्या आतमध्ये पाहिजे. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट काय, MCQ बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग अँड एक्झामिनेशन होईल, ऑब्जेक्टिव्ह टाईप OMR डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटर्न एक्झाम पण होईल आणि इंटरव्ह्यू होईल. जे असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टरचं जे पद आहे ग्रुप A याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 55% मार्क. लक्षात ठेवा, फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ प्रोव्हिजन ऑफ ॲप्लिकेबल कन्सेशन टू द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज. याच्यामध्ये डिझायरेबल काय आहे तर B.Ed, M.Ed ऑर इक्विलंट तुमची डिग्री झालेली पाहिजे, नेट स्लेट दिलेली असली पाहिजे किंवा नेट JRF असं पाहिजे. डॉक्टरेट डिग्री बी असेल तरीही चालतं. एज लिमिट याच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे 30 आहे. अकाउंट्स ऑफिसरसाठी तुम्हाला बॅचलर्स ऑफ डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, बॅचलर्स ऑफ डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड, म्हणजे ही ऑर दिलेला आहे. जसं पोस्ट ग्रॅज्युएट बी असेल तुमचं, ॲज वेल एज तुमचं MBA झालेलं असेल फायनान्समध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट झालेलं असेल तर तेही चालतं. एक्सपिरियन्स ह्याच्यात डिझायरेबल दिलेला आहे. एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ अकाउंट्स कॉम्पिलेशन, बजेट, इंटरनल ऑडिट इन कमर्शियल अकाउंटिंग. तर ह्याच्यासाठी सुद्धा एज लिमिट 35 आलेलं आहे. तर प्रत्येक पोस्टनुसार जे आहे इथे रिक्रुटमेंट रूल्स दिलेले आहेत. आय थिंक व्हिडिओ थोडा लॉंग बनेल, यामुळे मी काय करेल की हे सर्व डिटेल्स जे आहेत त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये
देऊन टाकील. तुम्ही जे मराठीमध्ये आहे याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज वेल ॲज हे कोणत्या ग्रुपमध्ये पोस्ट येतात हे सर्व काही इझिली रीड करू शकता. 22 तारखेपर्यंत फॉर्म भरायची डेट लास्ट आहे, सो लक्षात ठेवा. एक्झामिनेशन फी जर पाहिली तर ॲप्लिकेशन फी ॲप्लिकेबल नाही आहे ST ST PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी. एक्स सर्व्हिसमॅनसाठी वुमेनसाठी फी नाही आहे. प्रोसेसन फी जे आहे ते ॲप्लिकेबल आहे अनरिझर्वड कॅटेगरीसाठी. मग टोटल फी किती येऊ शकते तर 250 रुपये फी असेल. ग्रुप ए पोस्टसाठी जर ॲप्लिकेशन फी पाहिली तर 1,500 रुपये असेल फॉर अनरिझर्वड. प्रोसेसिंग फी 250 रुपये, असे टोटल 1750 रुपये तुम्हाला पडतील. ग्रुप बी पोस्टसाठी 1050 रुपये आणि ग्रुप सी पोस्टसाठी 1050 रुपये अशा प्रकारची फी आहे. आणि फक्त प्रोसेसिंग फी आहे SC ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी. सो मेक शुअर तुमच्या जे कॅटेगरी आहे, तुमचं जे प्रवर्ग आहे त्यामध्येच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला फीसुद्धा कमी पडेल. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आहे. फॉर्मसुद्धा तुम्ही ऑनलाईन भरू शकता. स्कीम ऑफ एक्झामिनेशन मी ऑलरेडी सांगितले, Tier 1 Tier 2 आणि नंतर इंटरव्ह्यू अशा प्रकारचे एक्झाम्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने एक्झाम्स असतील आणि एक्झामचं जे कंपोनंट आहे म्हणजे कोणत्या सब्जेक्टवर एक्झाम होणार आहे आणि मार्क कसे आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन 100, 300 मार्काची एक्झाम, 2 तासाचा वेळ, अशा प्रकारची Tier 1 ची एक्झाम आहे. Tier 2 मध्ये सुद्धा असंच आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील. टोटल मार्क्स 150 असतील, 50 क्वेश्चन. देन हे डिस्क्रिप्टिव्ह पण राहील काही ठिकाणी. तर नंतर इंटरव्ह्यू दिला जाईल. त्याच्यामध्ये जी फायनल मेरिट आहे, मेरिट लिस्ट आहे ती तुमच्या मार्कच्या बेसिसवर जे आहे किंवा Tier 2चा तुमचा परफॉर्मन्स आहे, इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स आहे, त्या बेसिसवर तुम्हाला ही जॉब मिळून जाईल. डिटेल वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये हे रीड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अपकमिंग गव्हर्नमेंट जॉब्स त्याबरोबर प्रायव्हेट जॉबचे नोटिफिकेशनबद्दल आम्ही सांगत राहतो. त्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करून त्या ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.